चल आज फैसला करूनच टाकतो मी. हे घ्या तुमची मुलगी, जशी नेली होती तशी परत आणून सोडलीये. 1 इंच सुद्धा इकडे तिकडे नाहीये. सांभाळा तिला. अहो काय झालं जावई बापू आता? काय झालं? अहो दिवसभर फोनवर बोलत असते, कधी मावशीशी, कधी आत्याशी, कधी तिच्या तात्या विंचू सारख्या आजी सोबत. एवढं कोणी फोनवर बोलतं का? संसारामध्ये लक्ष आहे का तिचं? विचारा तिला. काय ग जावई बापू काय म्हणताय? अहो पप्पा त्यांचं काय ऐकता, आपल्याला आहे तेवढे नातेवाईक, मग बोलणारच ना. अहो मग जावई बापू तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी बोला. अजिबात नाही. मी माझ्या नातेवाईकांशी 5 मिनिटाच्या वर बोललो ना, माझ्या डायरेक्ट भांडणं होता. आणि महाराष्ट्रातली 90% जनता ऍग्री करेल मला. माझं पटतं सगळ्यांशी चांगलं. एवढं बोलायचं म्हणून एवढं दिवसभर मला दिवसातून 2 फोन येतात, त्याच्यातही चांगलं नेटवर्क मिळत नाही. सारखं हॅलो 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 करायला लागतं. हिला कुठून एवढं चांगलं नेटवर्क मिळतं काय माहिती. माझ्याकडे 20 सिम कार्ड आहे. 6 महिन्यात त्यांनी 1 लाख टावर लावलेत, तर मग माझ्या फोनला चांगलं नेटवर्क येणारच. एखादा टॉवर ना त्यांनी तुझ्या डोक्यावर लावायला पाहिजे होता, म्हणजे तुझ्या मेंदूला पण चांगलं नेटवर्क मिळालं असतं. संध्याकाळी ना हॉटस्पॉट मागायला गेम खेळायला माझ्याकडं, मग सांगते. काय